ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 35 अध्याय दुसरा सांख्य योग। श्री गणेशाय नमः। कश्चित आश्चर्यवत् एनं पश्यति तथा एव च अन्य आश्चर्यवत् वदति अन्यः एनम् आश्चर्यवत् शृणोति कश्चित एनं श्रुत्वा अपि न वेद एव। कोणी एखाद्या या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो तर तसाच दुसरा कोणी आत्म्याविषयी आश्चर्याप्रमाणे बोलतो। कोणी ह्याला आश्चर्याप्रमाणे ऐकतो तर कोणी ह्याचे श्रवण करून देखील त्याला जाणत नाहीच। एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात। एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर। एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता। जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागवते नसमात परतले नाही। तैसी या योगीश्वरांच्या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना। ज्यांचे अंतःकरण निश्चळ म्हणजे स्थिर झाले आहे असे काही साधक ब्रह्माला निहाळताना सकळ संसार जात विसरून जातात। ब्रह्माचे गुणवर्णन करताना कित्येकांच्या चित्तात उपरती होऊन ते ब्रह्माच्या ठिकाणी निरंतर तल्लीन होऊन जातात। कोणी ब्रह्माचे स्वरूप ऐकून शांत होतात व देहाभिमानापासून निवृत्त होतात तर कोणी ब्रह्माच्या अनुभवाने तद्रूप होऊन जातात। ज्याप्रमाणे सरितांचे सर्व ओघ समुद्राला मिळतात परंतु समुद्रामध्ये जागा नाही म्हणून माघारी परतत नाहीत, त्याप्रमाणे या थोर योगीश्वरांच्या मती ब्रह्म साक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात। अशा रीतीने विचार करून तद्रूप झालेले पुरुष संसारात परत येत नाहीत। हे भारत, अयम देहि सर्वस्य देहे नित्यम अवध्यः तस्मात् त्वं सर्वाणि भूतानि शोचितुम न अर्हसि। हे भारत, देही म्हणजे हा देहवान आत्मा सर्व प्राण्यांच्या देहात सर्वदा अवध्यच आहे, म्हणून तू कौरवादी कोणत्याच भूतांसंबंधी शोक करणे योग्य नसून अनुचित आहे। जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक। जयाचेनी स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुवा। एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी। हे भारत, जे सर्वत्र व सर्व देहांमध्ये व्यापलेले आहे आणि ज्याचा घात करायचा म्हटले तरी तो होत नाही असे चैतन्यच विश्वात्मक तत्व आहे असे तू पहा। या चैतन्याच्या स्वभावाने हे सर्व विश्व उत्पन्न होत असते आणि लयाला जात असते। मग तू येथे कशाविषयी शोक करावास ते सांग। पार्था, एरवी तुला हे का पटत नाही व तुझे चित्त हे का मानत नाही, परंतु सर्व प्रकारे विचार करता असे दुःख करणे सर्वतोपरी किडाळ म्हणजे गौण वा अनुचित आहे। च स्वधर्मम अवेक्षम अपि विकंपितुम न अर्हसि ही क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात अन्यत श्रेयः न विद्यते। शिवाय आपल्या धर्माला पाहूनही असे विकंपित होणे वा डगमगणे तुला योग्य नाही। स्वधर्मापासून च्युत होणे वा भ्रष्ट होणे कदापि योग्य नाही, कारण क्षत्रियाला आपल्या धर्माला सोडून नसलेल्या म्हणजेच धर्मरूप अशा युद्धाहून दुसरे काहीही श्रेयस्कर नाही। तू अजूनही का न विचारिसी काय हे चिंतितू आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे। या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ। तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे।
अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेनिही विष होय सुदले नवज्वरी देता. तैसे आनी आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. वायांची व्याकुळ व्याकुळ काही, आपुला निज धर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैसे मार्गेची चालता, अपावे न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीजे. तयापरी पार्था स्वधर्मे राहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणिक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे उसिणा घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अरे तू अजून विचार का करीत नाहीस? ही कसली व्यर्थ चिंता करतो आहेस? ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो तो स्वधर्मच तू विसरला आहेस. ह्या ठिकाणी या कौरवांचे भलतेच काही झाले, अथवा तुझेच काही बरे वाईट झाले, किंवा हे युगच बुडाले, तरी स्वधर्म म्हणून जो आहे तो सर्वथा त्याज्य नाही. स्वधर्माचा त्याग केल्यावर मग तुझ्या या कृपाळूपणाने तू तरला जाशील का याचा विचार कर. अर्जुना, तुझ्या मनात जरी दया उत्पन्न झाली आहे, तरी ह्या संग्राम समयी ती अनुचित आहे. अरे गोक्षीर म्हणजे गायीचे दूध जरी उत्तम असले, तरी नवज्वर झालेल्या माणसाला दिले तर ते विषवत होते. त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच केले म्हणजे विहित कर्म वा स्वधर्माचरण सोडून अनुचित कर्म केले तर त्याचा घातच होतो. म्हणून तू आता सावध हो. उगाचच व्याकुळ का होतोस? ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी दोष लागत नाही, त्या आपल्या निज धर्माकडे लक्ष दे. ज्याप्रमाणे सन्मार्गाचे आचरण केले असता कधीही हानी होत नाही, किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता कधीही अडखळायला होत नाही, त्याप्रमाणे पार्था, जो स्वधर्माचे आचरण करतो त्याच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात. म्हणून तू असे पहा की तुम्हा क्षत्रियांना संग्रामा वाचून येथे दुसरे काहीही उचित नाही. मनात कपट न धरता समोरासमोर उभे ठाकून एकमेकांशी झुंजावे हे तुला प्रत्यक्ष माहीत असल्याने आम्ही आणखी काय सांगावे. हरिहि ओम हरिहि ओम हरिहि ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.